नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। तुमच्या सरपंचाच्या कार्यकाळामध्ये तुम्ही कोणते असे खास कामं करून घेतले? माझ्या सरपंचाच्या कार्यकाळामध्ये आमचं गाव एकदम अस्ताव्यस्त गाव होतं। आम्ही ग्राम स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला होता आणि अतिशय गावामध्ये मोटरसायकलसुद्धा जात नव्हती। त्या ठिकाणी आम्ही मोठमोठे रस्ते तयार केले, 200 वटे पाडले। लोकांचे घरामध्ये तुम्हाला जाण्यासाठी बैलगाडी जात नव्हती, तिथंसुद्धा आम्ही रस्ता केला। आणि त्या 2000मध्ये बैरगाव आमच्या कॉम्पिटिशनमध्ये होतं, बैरगावला मागं टाकलं होतं। आम्हाला जिल्ह्याचं नंबर 2चं बक्षीस मिळालं होतं। मी तंटामुक्तीचा अध्यक्ष होतो। आम्हाला त्या कार्यकाळामध्ये 3 लाख रुपयाचं बक्षीस मिळालं होतं। त्यानंतर आम्ही ग्राम स्वच्छता निर्मल गाव त्यामध्ये सुद्धा भाग घेतला, ते सुद्धा बक्षीस मिळवलं, त्याचा मी अध्यक्ष होतो। त्याच्यानंतर तंटामुक्ती गाव, त्या तंटामुक्तीचा पण अध्यक्ष होतो। गावातील त्या कार्यकाळामध्ये 200 तंटे हातावर मिटवले आणि 200 तंटे कोर्टामध्ये पेंडिंग होते। आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत कोर्टाला पत्र दिलं आणि कोर्टाला रिक्वेस्ट केली, तुमच्याकडे जे पेंडिंग पडलेले तंटे ते आमच्याकडे पाठवा। आम्ही ते तंटे गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये बोलवून लोकांना बोलवून तंटे मिटवले आणि असे हातावरले 200 तंटे चालू असलेले आणि पेंडिंग पडलेले 200 तंटे मिटवले आणि ते सुद्धा 5 लाख रुपयाचं बक्षीस आम्ही गावाला मिळवलं। गाव तंटामुक्त केलं। गावामध्ये पळशी गावामध्ये 18 पगड जातीचे लोक राहतात आणि त्या 18 पगड जातीमध्ये शिवसेनेच्या ताब्यामध्ये 20 वर्ष ग्रामपंचायत लोकांनी दिली। त्याचं कारण असं की आम्ही सतत लोकांचे समाजोपयोगी कामं केले, त्यामध्ये आम्ही पक्षभेद केला नाही, जातीभेद केला नाही। जो येणारा माणूस समोर त्याचं काम केलं आणि प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न दिला तो आम्ही। आमच्या गावामध्ये बौद्ध समाजाचे लोक राहतात। मी सरपंच असताना मोठा आंबेडकरचा पुतळा बांधला, गौतम बुद्धाचा पुतळाचं एक मोठं मंदिर बांधून दिलं आणि त्यांना लागणारे ते जे काही स्वयंपाकाला भांडी लागतात ते भांडी आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत त्यांना मिळवून दिले, माईक मिळवून दिला। त्यामुळं सर्व समाज आजही खुश आहे। आणि आता मी किसान सेनेचा जिल्हाध्यक्ष असल्यामुळं शेतकऱ्यावर होणारा वेळोवेळी अन्याय मोठमोठे मोर्चे काढून शेतकऱ्याला न्याय मिळवून दिला। गेल्या वर्षी 95 कोटी रुपये कापसाचा विमा मिळवून दिला। ते सरकारच्या लक्षात आणून दिले। 21 दिवस जर पाऊस नाही पडला तर सरकारला 25% विमा द्यावा लागतो। ते सुद्धा मी सरकारच्या लक्षात आणून शेतकऱ्याला 25% म्हणजे 95 कोटी रुपयाचा विमा गेल्या वर्षी मिळून दिला कापसाचा। आणि या दुष्काळाचा असेल, अतिवृष्टी असेल, वेळोवेळी आंदोलन करून शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून दिली। आताही सुद्धा मी या नुकसान भरपाईमध्ये शिवसेनेचा सिंहाचा वाटा आहे आणि त्याचमुळं सरकारने ही नुकसान भरपाई दिली। आजही शेतकऱ्याचा कोणताही प्रश्न असेल तर त्या प्रश्नावर आम्ही स्वतः जातीनं लक्ष देऊन स्वतः आवाज उठवतो, मोर्चे काढतो, आंदोलन करतो आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून देतो। उद्याही निवडून आल्यानंतर माझा जास्त शेतकऱ्यासाठी राहील। कृषी खातं जिल्हा परिषदमध्ये येतं, शेतकऱ्याला जे काही लागणारे वस्तू असतील ते पूर्ण शेतकऱ्यापर्यंत मिळवून देऊ। गोरगरिबांना घरं बांधण्याचा प्रयत्न करू, गोरगरिबांना पत्रे शेड ते पण मिळवून देऊ। असे जे काही स्कीम असतात जिल्हा परिषदेमध्ये सगळ्या मिळवून देऊ आणि लोकांचं हे करू। मी गेल्या 40 वर्षात माझ्या पत्राचं घर होतं, सरपंच पण राहिलो, आजही पत्राचं घर आहे, त्या पत्राच्या घरात राहतो। ओके, कोणत्या गटातून तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला आणि काय नाव आहे तुमचं? मी नाना अण्णा पुरस्कार राहणार पळशी, मी सांगी 48 जिल्हा परिषद गटामधून उमेदवारी भरलेली। मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या गटातून उमेदवारी भरलेली आणि मी आज अर्ज दाखल केले। तुमच्या ग्रामीण भागामध्ये खूप सारे प्रश्न आहेत, रस्त्याचे, पाण्याचे, कसे सोडवणार तुम्ही निवडून? मी निवडून आल्यानंतर मला ग्रामीण भागाच्या प्रश्नाची 40 वर्षाची जाण आहे। मी आमच्या पळशी गावामध्ये 20 वर्ष सरपंच राहिलेलो आहे आणि शिवसेनेमध्ये शाखा प्रमुखपासून तर आता किसान सेनेचा जिल्हा प्रमुख, मी विभाग प्रमुख राहिलो, उपतालुका प्रमुख राहिलो, तालुका प्रमुख राहिलो, उपजिल्हा प्रमुख, आता किसान सेनेचा जिल्हा प्रमुख आहे। त्यामुळं ग्रामीण भागाच्या प्रश्नाची मला पूर्ण जाण आहे आणि मी काही दिवस जिल्हा विकास नियोजन मंडळात सदस्य होतो। त्यामुळं प्रत्येक प्रश्न कसं सोडवायचं, कोणाकडून सोडायचं याची मला पूर्ण जाणीव आहे। ग्रामीण भागामध्ये रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज लाईनचा प्रश्न असेल, आमच्या सर्कलमध्ये माडकीमध्ये नारेगावचा डेपो जो माडकी शिवारात येतो, तो आमच्या मतदारसंघात येतो, त्याचं मोठं आंदोलन करून आम्ही ती कचरा थांबवला होतो। मग तो कचरा पोखरीला येणार होता, तिथं पण येऊ दिला नाही, पळशीला येणार होता, तिथं पण येऊ दिला नाही। मी पळशी गावाचा सरपंच असल्यामुळं मला महापौर भागवत कारण माझे आले होते, फक्त NOC द्या म्हणे, 25 लाख रुपये देतो। पण गावाचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न असल्यामुळं ते पेट्रोल लावलं,
मी कोणत्या आमिषाला बळी पडलो नाही. आणि आता मला आतापर्यंत भरपूर पक्षातून मागणी आली, पंजाबकडून मागणी आली, तुम्ही तिकीट घ्या, कमळाकडून आली, धनुष्यबाणाकडून आली, पण मी बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावान शिवसैनिक आहे. अनेक दिवसापासून मागणी येते, पण मी शिवसेना सोडली नाही. आणि आल्यानंतर या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त काम सांगवी सर्कलमध्ये होईल. आणि योगायोगानं ओपनचे जिल्हा अध्यक्ष जर सत्ता जर आली, जर अध्यक्ष झालो तर या जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलून टाकेल.